जय महाराष्ट्र मंडळी, आपण संपूर्ण परिवारासोबत आलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तर सर्वच पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर येतात, पिऊ सोडून. पिऊ याच्या आधी आलेली आहे. तर जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर चला मंडळी, आपण यावेळी जास्त इन्फॉर्मेशन शेअर नाही करणार आहे, पण जेवढं धावती भेट देता येईल तेवढी धावती भेट नक्कीच देऊ, सगळ्या गोष्टी बघू, कारण की पुन्हा पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. पण जर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशनवाली व्हिडिओ हवी असेल तर याच्या आधी देखील मी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आलो, तर ती व्हिडिओ आय बटनमध्ये लिंक करून ठेवलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे, नक्की बघा. आणि आजचा जो संपूर्ण ब्लॉग असणार आहे तो दुर्गाविषयी, तसेच संपूर्ण फॅमिलीचे मुवमेंट्स असणार आहे. काय बोलतोय हे बाई? चला. स्वप्नील, मला एक विचारायचं आहे तुला. विचारू का? बोला. आपल्याकडे एवढा पण माईकला पैसा घालवलाय, तो आपण आणला का नाही आज? तर आमचा माईक राहिलेला आहे घरी, तर आम्ही माईक नाही घेऊन आलेलो आहे. पर दर नेहमीप्रमाणे बोटी ही जी आहे, जी नवीन जेटी बांधलेली आहे, पण बोट नेहमीप्रमाणे इकडे येतात आणि इकडे बोटी लावल्या जायच्या आणि इकडनं वर जायचे. चला. छत्रपती शिवाजी महाराज या दुर्गावर येण्याच्या पूर्वी हा संपूर्ण खडक होता. इथे मच्छीमारी चालायची. काही कोळ्यांनी हा दुर्ग सांगितला. तर त्याच्या आधी, जेव्हा हा दुर्ग सिलेक्ट करण्याच्या आधी महाराज इकडे येऊन गेले होते. तसंच बघायला गेलं तर हा दुर्ग स्थापन करण्याच्या आधी समोरच्या साईडला एक दगड येतो, तो मोर्याचा धोंड. आता आपण जिथे राहायला होतो तिथेच एक धोंड होता, मोर्याचा धोंड. या धोंडाची इथे आधी पूजा झाली आणि त्याच्यानंतर या दुर्गाची स्थापना करायला सुरुवात झाली. तर आपण जेव्हा दुर्गावरून आतमध्ये आलो तर आपण हे आतमध्ये बघतोय, हे स्ट्रक्चर एका गायीच्या मुखावर, गोमुख पद्धतीचं स्ट्रक्चर आपण म्हणतोय याला. तर छत्रपतींची ही प्रॉपर बांधणी होती, गोमुख पद्धतीची बांधणी ही छत्रपतींच्या काळात सुरू झाली. गोमुख बांधणी अशा प्रकारे केली जायची की गडाचा मेन दरवाजा दिसला नाही पाहिजे. जर तुम्ही बाहेरनं पाहिलं तर तुम्हाला गडाचा दरवाजा कोणताही दिसत नाही. या गडाला 3 दरवाजे, त्यातला हा सगळ्यात मेन दरवाजा, मुख्य दरवाजा हा आहे. तर आपण आतमध्ये येताना जेव्हा आपण तिकडनं बघतो तर मारा होऊ शकतो. आता इकडे मेन डिस्टन्स आहे, हा एवढा छोटा डिस्टन्स ठेवलेला आहे जेणेकरून हत्ती आले, घोडे आले तरी पण ते आपण दरवाजा अभेद्य राहतो. दरवाजा किल्ल्याचा मेन दरवाजा तुटत नाही, अभेद्य राहतो, त्यामुळे ते असं आहे. परत या वरती छोट्या छोट्या या लाईनी दिसतात, त्या याला खोपणी म्हणतात. या समोर ज्या आहेत या सगळ्या खोपणी आहेत. या खोपणींमधनं जर समजा लढाई झालीच, शत्रू आपल्या इथपर्यंत पोहोचला, इकडनं शत्रू जर आतमध्ये आला तर त्यावेळेला या खोपणींचा वापर केला जायचा. यातनं तेल असेल, शिसम असेल, वरनं मारा केला जायचा, फायदा केला जायचा. इकडे दगडी उकळा असेल तर इकडनं हे करून हा किल्ला आपण अभेद्य ठेवू शकतो, असंही आहे. हे आहे पहिलं मारुतीचं मंदिर. मारुती हा प्रत्येक गडावरती असतो. मारुती म्हणजे एक सवयीचं प्रतीक आहे संपूर्ण याचं. तर हे मारुती. तसंच आपण पुढे आलो तर स्थापत्यकलेचं सुंदर असं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकता वरच्या साईडला देखील कसे, वरच्या साईडला पण त्या अशा खोपण्या हे केलेल्या आहेत संपूर्ण. हा आहे मुख्य दरवाजा आणि आहे मुख्य दरवाजा. तर आपण एंटर केलंय. थांबा स्वप्नील. इथे कचेरी चालायची. कचेरी म्हणजे इथे लिहून ठेवायचे कोणी कधी किल्ल्यामध्ये कसं आलं, कधी आलं, कोण गेलं, ज्या हे असायचं. त्याच्यामध्ये ड्युट्या आहे, सगळ्या ड्युट्या आहेत ह्याच्यामध्ये. ह्याला प्रॉपर इकडे सरदार लोक बसलेले असायचे, कोण येतंय कोण जातंय याची संपूर्ण इन्फॉर्मेशन घेतली जायची. चला आता आपण पुढे जाऊया. हे आहे पण ज्याच्यामध्ये आपण ज्या वास्तूमध्ये उभा आहोत ती वास्तू आता नगारखाना. ह्याच्यावरती इकडे सरदार उभे असायचे. दूरवरनं कोणता हल्ला होतोय, वरनं काही गोष्टी होतात, सगळीकडे लक्ष ठेवलं जायचं संपूर्ण प्रदेशापर्यंत. इकडनं जर आपण बाहेर पाहिलं तर आपण जिथे आता राहायला होतो तो वायरी संपूर्ण इलाक्यावरनं इकडनं लक्ष ठेवलं जायचं. परत कोण आलं, कधी हल्ला झाला, काय झालं तर दवंडी पिटवली जायची. जेव्हा तो आवाज व्हायचा तेव्हा किल्ल्यापर्यंत संपूर्ण आवाज यायचा आणि किल्ल्यामध्ये बऱ्याच लोकांना सगळी माहिती मिळायची. असं हे ठिकाण आहे. तर त्यावेळी असं म्हणतात, जे आपण आता पायाचे आणि हाताचे टसे पाहिले, तर असं सांगितलं जेव्हा महाराज जेव्हा किल्ल्याचं काम सुरू होतं तेव्हा महाराज जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांचा पाय आणि हात चुन्याच्या निवडीत पडला. तेव्हा ते हाताचे आणि पायाचे टसे ज्या दुर्गावरती आहेत ते तेव्हापासून जतन करून ठेवण्यात आले होते असं सांगितलं जातं. तर चला आता आपण
पुढच्या मार्गाने मार्गस्थ करूया. जे मंदिर पाहिलं ते होतं शिवराजेश्वर मंदिर आणि खरंच आपलं नशीब थोर होतं की शिवराजेश्वर मंदिरामध्ये आपल्याला दर्शन करायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी हे त्यांचं जे आहे मंदिर बांधलं होतं. त्यामुळे या मंदिराची महत्त्वी तेवढीच आहे जुनी आणि सर्वात जुनं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आपण बोलू शकतो. त्यावेळी बांधण्यात आलं होतं. तर चला आता आपण जाऊया पुढे. तर हे देखील छत्रपतींचं जिथे दर्शनाला यायचे असं सांगितलं जायचं, शिवाजी महाराज इथे दर्शनाला यायचे. तर हे आहे शिव मंदिर. तर भुयारी मार्ग आहे आतमधल्या दिशेने. हे बघा इकडनं आतमध्ये भुयारी मार्ग आहे आणि शिव मंदिर देखील आहे. सो पहिल्यांदा स्वप्नील एक किल्ला त्याच्या फॅमिली सोबत करतोय, तर त्याला कसं वाटलंय त्याच्या फॅमिली मला तर भारी वाटतंय. बाकीच्यांना कसं वाटतं सगळ्यांनी सांगा. भारी, खूप छान वाटतंय एकदम. तर तसंच आपण आता ज्या 3 विहिरी पाहिल्या, या 3 विहिरींचं खरंच खूप मोठं वैशिष्ट्य आहे. एखाद्या गडावरती राहण्यासाठी पाण्याची गरज ही सगळ्यात मोठी असते. तर त्यासाठीच आपण जर बघितलं इकडे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशा 3 विहिरी आहेत आणि या तिन्ही विहिरींचं पाणी गोडं पाणी आहे. सगळ्यात महत्वाचं आजूबाजूला संपूर्ण खारा समुद्र आहे. त्या खाऱ्या समुद्रामध्ये या गोड्या पाण्याच्या विहिरी असणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच इकडे हा किल्ला उभा झाला, दीर्घ रेडी झाला. कारण की जर गडावरती प्यायला पाणीच नसेल तर लोक राहणार कशी, राबता होणार कसा. पण आधी पाणी सापडलं इथे, त्यामुळेच महाराजांनी डिसिजन घेतला असेल कदाचित की इथे हा दुर्ग बांधण्याचा. तर चला आपण आता पुढे जाऊया. पुढे भवानी मंदिर भवानी मंदिर आहे. भवानी मंदिर करायचं आहे. मेन वरचा सगळ्यात मोठा जो किल्ल्याचा बुरुज आहे तो बघायचा आणि पुढे राणीची वेळ पण आपल्याला बघायची. आणि हे एक सुद्धा आम्ही संपवणार आहे आणि मी लवकर बाहेर पडणार आहोत. बाय गाईज. तर आता आपण आहोत श्रीदेवी भगवती मातेच्या मंदिरामध्येच, म्हणजेच या गडाची जी दुर्गाई आहे, जी देवी आहे, त्या देवीच्या मंदिरामध्ये. सगळ्यांनी देवीचं दर्शन करून घ्या. खरंच खूप सुंदर देवस्थान आहे हे देखील आणि आजूबाजूला असं सुंदर असं रम्य वातावरण, नारळाची झाडं आणि कौलारू असं हे मंदिर. आणि आपण आजूबाजूला संपूर्ण ही तटबंदी बघतो दुर्गाच्या. 48 एकरामध्ये पसरलेला हा संपूर्ण आपला सिंधुदुर्ग, संपूर्ण फॅमिली. खरंच हा वेगळा योग आहे माझ्यासाठी की संपूर्ण फॅमिली बरोबर एखाद्या दुर्गावरती जाणं. पण पुढे किल्ला भटकंती करत असताना मंदिराच्या बाजूला जी तटबंदी मी वर्ण तुम्हाला आता मगाशी दाखवली, तर तटबंदीमध्ये वैशिष्ट्य आहे ना, जशा या पायऱ्या आपल्याला दिसतात तटबंदीमध्ये, तसं काही जागेवरती अशा खोबण्या, अशा ज्या खिडक्या ज्या आपण बोलू शकतो असे गॅप दिसतात तुम्हाला. तर त्यावेळीचं हे शौचकूप आहे. म्हणजे किल्ला बांधताना किती विचार करून बांधला होता. आणि ह्या शौचकूप म्हणजे ह्या पायऱ्याच्या वर जाऊन लेफ्ट साईडला आतमध्ये जातं, थोडंसं आतमध्ये जायला आहे. त्यानंतर म्हणजे जे शौच आहे ते सगळं बाहेर जाण्यासाठी डायरेक्ट किल्ल्याच्या बाहेर म्हणजे पाण्यामध्ये डायरेक्ट शौच आपलं निघून जाईल अशी सुविधा केलेली आहे. इतका आधुनिक किल्ला महाराजांनी बांधून घेतला होता. खरंच खूप भारी आहे. आपण पुढे निघूया इकडनं. आता काही कालांतराने त्याचा हे वावर काहीतरी आहे इथे. अगं पुढे सरसरत पुढे गेलं कारण की रान वाढलेलं आहे. चला आपण पुढे निघूया इकडनं. आणि आता सूर्यास्त व्हायला आलेला आहे, त्यामुळे किल्ल्यावरनं बघण्याचा एक वेगळाच लुक आपल्याला बघायला मिळतो. आपण वरनं न जाता ही काही शौचकूप होतं ते देखील आता बुजलेलं आहे बऱ्यापैकी. हे बघा, हा एक बुरुज होता वरचा, या बुरुजावरनं मागणं लास्ट टाईममध्ये होती जागा, पण आता बऱ्यापैकी जागा आहे. कौस्तुभ काय शोधतो बाबा? आरामात. तर चला खालनं जाऊया. खालनं आता पहिल्यापेक्षा आता रस्ता केलेला आहे खालनं जाण्यासाठी. मी लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा ही वाट नव्हती, त्या साईडने आम्हाला यावं लागलं होतं, पण आता प्रॉपर वाट केलेली आहे. खरंच खूप बरं झालं. आपली लोक जे येतात ते इथेच प्लॅस्टिक टाकून जातात, त्यामुळे प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी देखील हे करावं लागतं. वाळू आहे किल्ल्यामध्ये बघा. तर खरंच खूप भारी आहे आणि आपण किल्ल्याच्या एका वेगळ्या टोकाला येऊन पोचलो आहे. राणीची वेळ, राणी इकडे यायची असं म्हटलं जातं आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा दुसरा दरवाजा
किल्ल्यात 3 दरवाजे आहेत, त्यातला हा एक दरवाजा असू शकतो. माझी माहिती कदाचित चुकू शकते तर क्षमस्व. पण हा बघा, इकडनं आपल्याला संपूर्ण समोर अरबी समुद्र ओपन दिसतो. हे बघा, इकडनं आपण किल्ल्याच्या बाहेरच्या दिशेला जाऊ शकतो आणि आपल्या समोर जो सगळा दिसतोय तो अरबी समुद्र आहे. इकडनं देखील बोटी आतमध्ये येत असतील, बोटी इकडे लागत असतील. शिळाच्या बोटी ज्या आपल्या होत्या, मोठ्या मोठ्या बोटी देखील या साईडला आतमध्ये येत असतील. आणि इकडनं खूप सारे व्यवहार, खूप साऱ्या गोष्टी इकडनं घडल्या असतील. या भिंतींनी खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या असतील. आणि खरंच एक वेगळा असा अनुभव यांनी सगळ्यांनी घेतलेला आहे. या प्रत्येक बुरुजाला, दगडाला इकडचा इतिहास माहिती आहे. हे समोर जे संपूर्ण वैभव आहे आपलं, हे महाराजांचं वैभव, महाराजांनी आपल्यासाठी उभारलेलं वैभव आहे. आणि हे वैभव पाहायला आपण या दुर्गांवरती यायलाच हवं. ही आपली खरी अस्मिता आहे, हे आपलं खरं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व आपण जपायला हवं. इकडे आल्यानंतर कोणताही कचरा नाही केला पाहिजे, इकडचं पावित्र्य राखलं पाहिजे. खरंच लय भारी आहे, म्हणजे शब्दात न सांगणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली मी परिवारासोबत आलो आहे, फॅमिली सगळी आता पुढे गेले, ती लोक दमले आहेत आणि आम्हाला ह्या 2-3 गोष्टी बघायच्या होत्या, त्या बघण्यासाठी आम्ही पुढे आलो. त्यांना पुढे पाठवलं आहे. सिंधुदुर्ग आल्यावरती जसं 100 रुपयाचं फक्त एक तिकीट आपल्याला काढावं लागतं, 1 तास आपल्याला दिला जातो. पण मला 1 तास पुरत नाही, तुम्हालाही पुरणार नाही. त्यामुळे त्यांना रिक्वेस्ट करा थोडीशी. जर प्रो टिप अशी आहे, प्रत्येकजण आपल्याला इथे कोणतंही सोडून जात नाही. इकडचे सगळे नागरिक खूप चांगले आहेत, बोटीवाले सगळे सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे ते आपल्याला घरी घेऊनच जातात. हे बघा, पक्ष्यांचा थवा कसला उडतोय, भारी. तर चला निघूया. मंडळी, आपला संपूर्ण बऱ्यापैकी दुर्ग फिरून झालेला आहे आणि सगळ्यांनी खरंच खूप मजा केली. वेळाभावी आम्हाला पुन्हा निघावं लागतंय. शेवटची बोट आहे आणि ही बोट निघाल्यानंतर आम्हाला बोट नाहीये. आणि महाराजांचा पुतळा जो आपण आधी पाहिला तो देखील इकडनं दिसतोय. तर चला मंडळी, खूप उशीर झालाय, आमची रानू पण पळते. तर चला मंडळी, चला मंडळी, नाही चला मंडळी. तर आम्ही तुमची रजा घेतो. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.